हेलो दोस्तों, सब बढ़िया? क्या अच्छा। आपको नीचे लाल कलर का सब्सक्राइब बटन ठीक दिख है। रहा है? नहीं। क्या बोल रहे हैं? नहीं दिख रहा है? ठीक है। कैसे दिखेगा? अब तो सफेद रंग ठीक है, का हो समझ गया गया। है। अब दिख ही रहा है तो समझ गया। सब्सक्राइब कर दूं। अब सब्सक्राइब कर दिया है तो बढ़ते हैं प्रीव्यू की तरफ। चलो शाबाश बेटा, बहुत बढ़िया। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. ज्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मित्रांनो भूषण पाडे एडिट्स. एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओसोबत. तर मित्रांनो, तुमचा भाऊ तुमच्याकडे घेऊन आला आहे परत एकदा नवीन असा व्हिडिओ. तर आपण आजचा जे काही व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो, बॉईज आणि गर्ल्स बिट्सिंग दोघींवर असेल मित्रांनो आजचा व्हिडिओ. ओके, काही विषय नाही. तर मी गर्ल्सच्या याच्यावरती सांगणार आहे आजचा व्हिडिओ, जो सजनी रे सॉन्गवरती. तर लफी सॉन्ग आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर एक लाईक नक्की करा. डिस्क्रिप्शनमध्ये सर्व मटेरियल तुम्हाला इझी प्रकारे मिळून जाणार आहे. बीटमार्क आपल्या एक्समेलद्वारे मिळून जाईल, म्युझिक लिंक भेटून जाईल आणि जे काही फॉन्ट्स वगैरे असतील ते पण भेटून जाणार आहे तुम्हाला. ओके, अलर्ट मोशनची ॲप जी काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ओपन करून घ्यायची आहे. प्रोजेक्टवर टॅप करायचं आहे. आता मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, बीटमार्कला ओपन करायचं. नुसतं बीटमार्क दिलेलं आहे आपल्याला, काही टेन्शन नाही. ओके, अशा पद्धतीने काय तुम्हाला सगळं काय दिलेलं आहे मी. ओके, आणि कन्सेप्ट असं काय आजचा रेडी केलेला आहे आपण. ओके, तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आता स्टार्टला ऑलरेडी तुम्ही फोटोज ॲड केले. तुमचे फक्त फोटोज तुम्हाला चेंज करायचे. आता बॅकग्राऊंडला हा वाला फोटो असेल, हा फोटो काही नाही मित्रांनो, कसं टाकला आहे मी बघा. प्लस टाकून मीडियामध्ये जाऊन तर हा वाला फोटो असेल तर मी बघू शकता. तर मी तो फोटो घेतो. तर गेला हा फोटो. तिथून जाऊन फिल कंपोजिशन यायला करतो. जी काही ऑपिसिटी असेल ती 50पर्यंत तुम्हाला ठेवायची, 40-50पर्यंत काही टेन्शन नाही. ओके, तर या फोटोची जी काही लेंथ असेल ती लास्टपर्यंत ओढून घ्यायची आहे. ओके, आणि इथपर्यंत असं 11 सेकंडपर्यंत फोटोची लेंथ वाढून घ्यायची, काही विषय नाही मित्रांनो. ओके, अशा प्रकारे काय करायचं तुम्हाला, तर एवढं झाल्यावर पुढे यायचं आहे. ओशजी लिहिलं आहे आपण, तर इथं घेतलेलं आहे एक. ओके, तर इथं काय करायचं तुम्हाला, इथं आल्यावरती प्लसवर टॅप करायचं. मीडियामध्ये गेलं तर एक लेअर घ्यायची. त्याच्यानंतर फिल कंपोजिशन एरिया करायचा, ती इथपर्यंत सिलेक्ट करायची आणि कलर फिल्डमध्ये येऊन तिला ब्लॅक करायचा. ब्लॅक तर ते ब्लॅक सजनीच्या खाली ते ओढून घ्यायचं. ॲड इफेक्टमध्ये जायचं. ॲड इफेक्टमध्ये गेल्यावरती तुम्हाला जर कलर फिल्डमध्ये यायचं. पुढे आल्यावर तुम्हाला इथं दिसेल मित्रांनो, पुढे इथं बाणवर टॅप करत जायचं. हा जो एरो असेल तर त्याचं सिम्पल स्टार्ट फाईट दिसत असेल तर फ्लाय फॉरवर्ड नावाचा ऑप्शन असेल तर तो ऑप्शन तुम्ही ऑन करून घ्यायचा आहे. तर हे तुम्ही कमी करू शकता, काही विषय नाही. आता ऑलरेडी तो इफेक्ट सेट झालेला आहे. ओके, सजनी. तर अशा पद्धतीने पुढचा काही इफेक्ट मी तुम्ही ऑलरेडी तुम्हाला सगळं रेडी करून दिलेलं आहे. फक्त तुम्हाला फॉन्ट चेंज करायचा आहे. इथला बघू शकता, हा जो काही इथं फॉन्ट असेल मित्रांनो, सजनीचा फॉन्ट असेल. आता हा फॉन्ट तुम्हाला मी भेटून देईल, नालिका सिग्नेचर हा फॉन्ट असेल. तर फॉन्ट कसा ॲड करायचा मी तुम्हाला सांगतो. ऑलरेडी सेव्ह करायचं आहे, तर इम्पोर्टरवर टॅप करायचं. तर तुम्हाला काय करायचं, डाउनलोड करून घेतला त्या फॉन्टला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आणि त्या मूव्ह करून घ्यायचं. मूव्ह केल्यानंतर चालल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं. तर इम्पोर्ट फाईलमध्ये आल्यावर तुम्हाला तो फॉन्ट काही जर असं प्रकारे 3 मिनिटमध्ये जाऊन तर डाउनलोडच्या ऑप्शनला दिसेल. तुम्हाला स्टार्टिंगला दिसून जाईल तर फॉन्ट कुठं असेल. ओके, तर तुम्ही फॉन्ट टाकून घेतो. ओके, अशा पद्धतीने फॉन्ट टाकला गेलेला आहे मित्रांनो. अशा पद्धतीने तो फॉन्ट आपण ॲड करून घेतलेला आहे. काही विषय नाही. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, हे 3 जे काही प्रोजेक्ट असतील, 1 2 3 4 5 6 7. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो बघू शकता. इथं पण तुम्हाला सेम आहे. इथं तुम्हाला ग्रुपला एडिट करायचं आहे आणि इथं येऊन जे काही फॉन्ट असतील तर पॉपिंग्स मीडियम नावाचा फॉन्ट असेल. हा ऑलमध्ये जाऊन तुम्हाला इम्पोर्ट अनटिक करायचं आहे आणि ऑल लँग्वेजला देवानगरी सिलेक्ट करून इथे तुम्हाला पॉपिंग्स नावाचा फॉन्ट, पॉपिंग्स लेगुलर नावाचा फॉन्ट भेटेल, तो लावून घ्यायचा अशा पद्धतीने बघू शकता. ओके, काही विषय नाही मित्रांनो. पुढे यायचं. आता पुढे आल्यावर तर इथून तुम्हाला हे झालेलं आहे. इथं ऑलरेडी आहे. इथं तुम्हाला फोटो चेंज करायचा. कलर फिल्ममध्ये येऊन तुम्हाला काय करायचं पहिले मित्रांनो, हा जो काय फोटोचा रेशिओचा फोटो आहे तो तुम्हाला कट करून घ्यायचा. तुमचा फोटो मोठा असेल तर प्लसवर टॅप करायचं. 16:9चा रेशिओला यायचं. प्लसवर टॅप करून मीडियामध्ये जाऊन आता आपण हा फोटो कट करून घेऊया. बघू शकता. आता मी हा वाला फोटो कट करून घेतो. बघू शकता, हा वाला फोटो कट करू. तुम्ही आपल्याला कंपोजिशन एरिया करायचा आणि या फोटोला असं कट करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट शेअर्सला टॅप करून कारण PNGमध्ये येऊन तुम्हाला असं सेट करून घ्यायचं. बघू शकता. असं सेट केल्यावर बीटमार्कमध्ये आल्यावरती पुढे यायचा. पुढे आल्यावर जे काही फोटोज असतील, आता हा ग्रुपला तुम्ही
फोटो चेंज करून घ्यायचे. कलर फिल्डमध्ये येऊन आता तुम्ही हा फोटो चेंज करतो, प्लस टॅपन बरोबर तो फोटो येऊन गेला तर तो फोटो इथं आलेला असेल, त्याला इथं पण बसला असेल. आता आपण असंच काहीतरी चेंज करूया. ओके, काही विषय नाही. असंच मित्रांनो, आता काय करायचं आहे तुम्हाला, हे पूर्ण आता हा जो काही ग्रुप असेल तर या 1 2 3 4 टेक्स्ट प्लस ते 3 फोटो 7 कॉपी 7 लेयर्स. पुढे यायचं इथपर्यंत पेस्ट करून घ्यायचं आहे. इथं आल्यावर मित्रांनो बाकीचे जे काही एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथपर्यंत जे आपला व्हिडिओची बीट तर तो डिलीट करायचा. या ऑप्शनला टॅप करून घड्याळच्या ऑप्शनला टॅप करून या ऑप्शनला ट्रिम करायचं. बघू शकता अशा पद्धतीने मी कसं करतो, लक्षपूर्वक पहा मित्रांनो, तेव्हा तुम्हाला कळेल. ओके, तुमचा व्हिडिओ अशा प्रकारे पद्धतीने रेडी झालेला आहे. इथे पण तुम्हाला तुमचे फोटोज चेंज करून घ्यायचे, या विषयाने. ओके, अशा पद्धतीने इफेक्ट पण असं बाहेर दिसलेला आहे आपलं. तुम्ही इथं तुमचे इमोजी चेंज करू शकता. आता इथे इमोजीचे इमोजीचा फॉन्ट पण तुम्हाला भेटून जाणार आहे. इथून येऊन मी हा इमोजी चेंज करतो. इथं येऊन लगेच इथून येऊन हा इमोजी इथं लावून घेतो अशा पद्धतीने. ओके, व्हिडिओ तुमचा रेडी झालेला आहे. एक्सपोर्टच्या ऑप्शनला टॅप करून तुमचा जो व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलमध्ये फर्स्ट टाईम आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ पुन्हा एक असाच जबरदस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.